हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय मॉर्निंगला 8:30 वाजता. तर आता आम्ही चाललोय सौरभ दादाला नाशिकला सोडायला. आम्ही ना इथं आहे ना जेवणासाठी थांबलो होतो पण जेवण केलं नाहीये. आम्ही नाश्ता केला आणि आता आहे ना इथून निघतोय आणि चाललोय आता नाशिकला परत ह्या रोडने, ते पण आपली न्यू कार घेऊन. आणि आपल्याला आहे ना 2 जणांनी अजून जॉईन केलेलं आहे, ते आहे नाना आणि आजी. तर त्या आहे आजी आणि हे आहे नाना. आपली ना पंच, आपली टाटा पंच आहे ना पहिल्यांदा नाशिकला म्हणजे दूर कुठंतरी ट्रॅव्हल करते. मावशीच्या घरी, हे बघा आम्ही घरी आलेलो आहे मावशीच्या. बाबा आणि ते सगळे आहे ना काकासोबत बोलत आहे आणि मी बाल्कनीत येऊन शूट करते. आता मी ना मावशीच्या रूममध्ये आले. आम्ही 3 जण आलो. इथं आहे ना खिडकी, इथून आहे ना खूपच मस्त व्ह्यू दिसतो. मी तुम्हाला दाखवते, चला बघूया. आणि व्ह्यू आहे ना मला खूपच सुंदर वाटला आहे. तुम्ही पण नाशिकला आलेले आहे का तेही सांगा. आणि तुम्ही कुठे राहतात तेही कमेंट करून सांगा. त्यांच्या आता गप्पा वगैरे चालू आहे. बाबाच्या त्यांच्या पण गप्पा चालू आहे. मावशीच्या आणि आईच्या सुद्धा गप्पा चालू आहे. आता आहे ना आम्ही 15-20 मिनिटात लगेच निघणार आहोत. तर मी तुम्हाला आता निघल्यावर दाखवते, चला. गाईज इथलचं पण व्ह्यू आहे ना खूपच सुंदर आहे. हिरवंगार वातावरण आहे ना. आम्ही गाडी जवळ आलेलो आहे. तर चला आता पुढच्या प्रवासाला सुरू करू. आता आहे ना आम्ही ना आता दुसऱ्या मावशीच्या घरी आलेलो आहे. चला मग जाऊया. तर गाईज आता सौरभ दादाला आहे ना फायनली सोडलेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी जायच्या आधी आम्हाला काही करायचंय का ते बघू, नाहीतर डायरेक्ट घरी जाऊ. आता आहे ना आम्ही नाशिकवरून इकडे चाललोय. तर चला घरी जाऊ. नाशिक सोडून शिंदेगावकडे आलो आहे आणि इथे आहे ना आता घाट लागणार आहे. तर आता आहे ना घाटची जरा मज्जा घेऊया आणि घाटमध्ये आहे ना कसं आहे ते बघूया. घाटच्या खाली आल्यावर आहे ना आम्ही सिन्नर MIDCच्या तिथे आलेलो आहे. आणि आता सिन्नर MIDCच्या खाली चाललो शिर्डीकडे. आणि शिर्डीवरून संभाजीनगर, फायनली संभाजीनगरला जाऊ. मग अजून शिर्डी आलेली नाहीये, बट आल्यानंतर. दोघांनी सीट चेंज केली कारण आहे ना मला सर्दी झालेली आहे. तिथं आहे AC आणि गार वाटल्यामुळे मला अजून खोकला आणि सर्दी
आजी माझ्या बाजूला होते आणि आई इथं बसली होती. आता आम्ही सीट चेंज केली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. बाहेरचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, काय सांग. एवढे सुंदरशी फुलं आहे आणि इथलचं जो वातावरण आहे ना, तो पण हिरवागार आणि खूपच सुंदर आहे. सीएनजी ना पूर्ण संपलेला होता. आता आम्ही सीएनजी भरायला आलेलो आहे. सीएनजी आहे की नाही ते आम्हाला माहिती नाही, बट चाललो तर खरे. काय सीएनजीच्या तिथे आहे ना खूपच रांग आहे, म्हणून आम्ही आता उतरायची प्लॅनिंग करतोय. हे बघा मोबाईल देऊ ग बाई. आमच्या पुढे आहे ना एवढे रांग आहे. 15-20 मिनिटं तर जाणार नाही, लगभग अर्धा घंटा तरी जाईल. एवढं सारं रांगामध्ये गाड्या उभ्या आहे आणि तिथे गणपती. गाईज सीएनजी पेट्रोल पंपवर आल्यावर मी आहे ना सीट बेल्ट लावून बसलेली आहे. आई बाबा आहे ना बाहेर गेलेले, सॉरी नाना, आजी आणि आई. गाईज आमच्या मागे सुद्धा आहे ना एवढ्या सीएनजी साठी आहे ना गाड्या उभ्या आहे. बघू शकता किती साऱ्या गाड्या उभ्या आहे. मागे पे पुढे पण टिंग डिंग 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 डिंग. तर गाईज आम्ही ना एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो आहे. माझा आहे ना घसा एवढा दुखतोय, मला एवढा खोकला येतोय ना, बट तरी ॲडजस्ट. आता आहे ना मी चहासाठी थांबलेलो आहे. तुम्हाला दाखवते मी. खूपच सुंदर आहे. हे बघा इथे ग्रास सारखं आहे आणि ही आहे ती दुकान. झाडझूड मारण्यासाठी ठेवलं होतं वाटतं. हा सूर्याचा जो सनलाईट आहे ना खाली जाण्याचा खूपच सुंदर आहे. आता मी ना सगळे सोबत आलो आहे. तर गाईज आम्हाला घरी यायला आहे ना खूपच वेळ लागला. आता कमान वगैरे आलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आहे ना खूपच जास्त आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू, टेक केअर.